नमस्कार. आपण बघत आहात या असा एक प्रकरण नागपुरात समोर आले आहे की ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा अपेक्षा घेतलेलं होतं. त्यांनी महिला सुरक्षेसाठी भरपूरसे कायदेही काढण्यात आले, परंतु असंच एक प्रकरण नागपूरमधील पारडी पोलीस स्टेशन अंतर्गत आलेलं आहे. 9 वर्षाच्या नाबालिग मुलीला एका चक्कीवाल्याने, गिरणीवाला जो आहे, यांनी अक्षरशः रोज तिला पैसे देऊन चॉकलेटची लालच दाखवून आज अक्षरशः तिचा लैंगिक अत्याचार झालेला आहे. याच्यामध्ये एक पाहण्यात आला आहे कुठेतरी आई वडिलांनी आपल्या मुलींना किती सुरक्षित ठेवायला हवं या प्रकरणात समजू येते. अशातच कुठेतरी आई वडिलांनी कुठपर्यंत मुलांवर लक्ष द्यायचं आणि असे जे भेडीये जे जागोजागी उभे आहेत अशा मुलांवरती झपाटा मारायसाठी अशातच आता पाहण्यात नमूद जो गुन्हा आहे हा लहान जी पीडित आहे तिचं वर्ष 9 वर्ष आहे आणि लहान मुलीच्या संबंधी हा गुन्हा आहे. याच्यामध्ये जो आरोपी आहे सुरा दशरथ रोडे, वय 52 वर्ष, याची चक्की आहे आणि त्या चक्कीवर तो दिवसभर असतो आणि त्या चक्कीवर तो दुपारी एकटा बसलेला असताना हे लहान मुलं त्याच्याकडे नेहमी यायचे. तर तो त्यांना चॉकलेटला पैसे द्यायचे. तर त्या चॉकलेटला पैसे द्यायच्या निमित्ताने त्याने त्या लहान मुलीसोबत दुष्कृत्य केलेलं आहे. त्यावरून पोलीस ठाणे पारडी येथे त्याच्यावर पोक्सो आणि BNSच्या कलमाखाली गुन्हा नोंद झालेला आहे. या आरोपीवर यापूर्वी काही गुन्हे दाखल नाही आहेत आणि नमूद कारवाई माननीय CP साहेब, जॉईंट CP साहेब, ॲडिशनल CP साऊथ रिजन सर, DCP झोन 5, ACP पारडी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करण्यात आलेली आहे आणि आरोपीला आम्ही अटक केलेला आहे. ते पारडी पोलीस स्टेशनचे PI ही जे आपण बोललेलो आहे याच्यावरती आता हे बघण्यात येईल का कशा प्रकारे कारवाई होईल आणि कुठपर्यंत नरेंद्र मोदी यांच्या जो त्यांनी विकासाचं काम आणि वरून अशा दुराचार्यांवर कायदे काढलेले आहे, किती कायदे याच्यावर लागू होतील, अशाच आता काय त्याच्यावरती कारवाई समोर येतील. अशाच बातम्या पाहण्यासाठी बघत राहा उद्गार न्यूज. नागेश तित्तरमारेसह.